नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळेगावमध्ये होती मोठी 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 जत्रा. त्या जत्रेमध्ये मी, माझ्या मामाचा मुलगा म्हणजे हा परश्या माझा लाडका, माझी आई आणि माझे भाऊ आम्ही मस्त गेलो होतो. म्हणजे जत्रेमध्ये गेल्यावर पाहतो काय तर कितीतरी वर्षानंतर मी आज जत्रेमध्ये गेली होती. तर आय हाय हाय हाय, काय ते अफाट गर्दी, काय ते देखावे, काय ते दुकानं लावलेले. जर जत्रेमध्ये गेलं नसन तर भाई तुमच्या एवढं बदनशिबी कोणीच नसन. आयुष्यात एकदा तरी जत्रेत जा. गावाकडे जेव्हा जत्रा असते ना भाई साहेब, काय मजा असते त्या जत्रेमध्ये. आमच्या या जत्रेमध्ये पण विषय असा झाला की आम्हाला देवाचं मुखदर्शन घेता आलं नाही, कारण खूप जास्त रांग होती आणि आम्ही खूप उशिरा गेलो होतो. पण आमच्या आईने छान असा प्रसाद घेतला, देवासाठी भंडारा घेतला. आणि हो, माळेगावची जत्रा ही ज्योतिबाच्या नावानं चाललेली जत्रा असते, तर त्याचं डिटेल मी तुम्हाला समोर सांगेलच. पण भरपूर गर्दी असल्या कारणानं आम्ही प्रवेशद्वाराजवळच हा बेल भंडारा वाहिला, देवाला भंडारा वाहिला, दुरूनच नमस्कार केला. देवाला म्हटलं, देवा नमस्कार स्वीकार करावा आणि आमच्यावर नजर असू द्या देवा तुमची. भाळी आम्ही हळद लावली, त्याला भंडारा म्हणतो आपण. आणि मी चालले शॉपिंगसाठी. बघायला गेलं तर शॉपिंगसाठी खूप काही होतं, पण मला घ्यायचं काहीच नव्हतं. पण नजारे तर खूप काही सही होते. आणि ह्याला करपल्लवी असं म्हणतात, जे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चालत आलेली सांकेतिक भाषा आहे. याला करपल्लवी म्हणतात. जर कोणाला माहिती असेल तर सांगत चला, कमेंट करा. कोणी जर हे शब्द जरी ऐकला असेल कोणीतरी सांगा मला कमेंटला. आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघलो तर इतके छान छान नजारे, इतकी गर्दी, भयंकर गर्दी, भयंकर म्हणजे विचारूच नका. कुणी जर आत्तापर्यंत एकदा जरी माळेगावमध्ये गेलं असेल, माळेगावच्या जत्रेमध्ये, तर नक्की कमेंट करा आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं मराठी मुलीचं चॅनल आहे राव. विसरू नका, सपोर्ट करा. आणि हो, जत्रा केल्यानंतर आम्ही गेलो कुठे? मौत का कुआ. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मौत का कुआ पाहायला गेली. तिकीट होतं 50 रुपये, पण भाई साव असली खतरनाक मजा आली. तिथे एक मोटरसायकल, 2 गाड्या, आय हाय हाय हाय, नजारा म्हणजे पाहण्यालायकचा असला कडक होता. स्वतःला निहारत निहारत मी वाट बघत होते की भाई कधी सुरू होते, कधी सुरू होते. शेवटी एकदाचा सुरू झाला आणि सलामी ठोकली पठ्ठ्याने. या येऊन बुलेट चालू केले, पाट 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 पाट, आणि मस्तपैकी रिंगण घेत घेत त्याला त्याच्या सोबतीला व्हाईट कार आणि हे रेड कलरच्या कारवाले पण आले. याच्यामध्ये विशेष म्हणजे मुली बसून होत्या राव. शाला इथं थोडीशी गाडी चालवायचं म्हटलं स्पीडमध्ये तर आम्हाला तू 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 मे 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 होते. आणि ह्याने तर कारमध्ये बसून जुई 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 गाडी पळवली यार. आणि मस्त एन्जॉय करत होत्या राव, ते नाचत होत्या मुली गाडीमध्ये. पण बेस्ट यार, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हो, आता वळतोय आपण आपल्या मेन विषयाकडे. मालेगाव लोहा तालुक्यात आहे. हे गाव भगवान खंडोबाच्या स्मरणार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मालेगाव यात्रा हा मेळावा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आयोजित केला जातो. नांदेडपासून सुमारे 57 किलोमीटर अंतरावर माळेगाव हे ठिकाण आहे. ही यात्रा पशु बाजारासाठी प्रसिद्ध आहे. इथं घोडे, गाढवे, उंट इत्यादी मोठ्या संख्येनं जातात. हजारो संख्येनं लोक तिथं भेट देतात आणि आम्ही सुद्धा त्याच हजारोच्या भेटीमध्ये सामील आहोत. तर तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या मामाच्या मुलाने प्रशांतने छान असा छोटासा गेम खेळला, ज्याच्यामध्ये विनर झालं तर तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळतं, त्याची काहीतरी बेरीज केल्यावर. बट मला माहिती आहे की हा गेम आतापर्यंत कोणी जिंकलेलंच नसेल, कारण त्यांची सेटिंगच तशी असते. बट प्रशांतने खूप जास्त एन्जॉय केलं त्याला, आणि आम्ही सुद्धा त्याला बघूनच एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो घुमीमध्ये, आणि हे पण तिकीट यार 70 रुपये तिकीट, एवढे महाग तिकीट ना. बट स्टील यार, जी मजा मेळाव्यामध्ये येते ना ती दुसरं कुठंच नाही यार. मेळा म्हणजे मेळाच असतो बस, बाकी काहीच नाही. जी यात्रा असते ती आय हाय हाय हाय, स्वर्गीय आनंद असतो यार तिथे. फक्त एवढं की खूप सांभाळून जावं लागतं, कारण पाकीटमार असतात तिथे आणि खूप व्यवस्थित राहावं पण लागतं. सो ह्या गोष्टी बाजूला, बट जी तुम्ही भव्यता दिव्यता तिथं जाऊन स्वतःच्या डोळ्याने अनुभवता ती तर काही वेगळीच असते यार. इतकं फिरलो, शेवटी आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही उसाचा रस घेतला. त्याच्यामध्ये पण नाही का भेसळ होती, थंड पाणी करून त्यांनी पाजलं आम्हाला, काहीतरी उसाचा रस म्हणून. यार हेट मूड खराब झाला. बट ठीक आहे, चला जाऊ द्या, असं होतच राहतं कधी कधी. बडे जत्रा में छोटी छोटी बातें होती रहती, असं म्हणत आम्ही निघलो शेवटी. आणि हो, आम्ही शेवटी गेलो पशूंच्या बाजारामध्ये, जिथं आम्हाला तर फक्त घोडे दिसले, बाकी तर काही दिसलंच नाही. का अशा प्रकारे मेळा संपला. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय बाय.